श्री क्षेत्र कुलस्वामिनी रेणुकामाता देवस्थान निमदरी तालुका जुन्नर येथे नवरात्र उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। यानिमित्त नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी करण्यात आली असून सतत 10 दिवस अखंड हरिनाम सप्ताह, काकडा भजन, पूजा, महाआरती, गाथा भजन, प्रवचन, कीर्तन, होम हवन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने पुढील 10 दिवस कोणकोणते कार्यक्रम होणार आहे याबाबतची माहिती देवस्थानचे सेक्रेटरी दिलीप भगत, खजिनदार सुनील गाढवे व अमित भगत यांनी दिली। निमदरी येथे कशा प्रकारे नवरात्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे याचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात। आपल्याला माहित आहे की जुन्नर तालुक्यात आई शिवाई देवीचं महात्म्य काय आहे। किल्ले शिवनेरी गडावर शिवाई देवी वास्तव्यात आहे। तिथे शिवाई देवीचा देखील मोठा उत्सव होतो। नवरात्रात अनेक देवींचे उत्सव होतात आणि या देवींच्या उत्सवापैकी एक मोठा उत्सव ज्या ठिकाणी होतो ते निमदरीचं देऊळ, ते म्हणजे आपली रेणुका माता। जुन्नर तालुक्यातील महत्त्वाचं ठिकाण असलेल्या या रेणुका माता मंदिराच्या आपण गाभाऱ्यात आलेलो आहोत आणि आपण पाहू शकतो दोन्ही बाजूला आकर्षक म्हणजे 2 मूर्ती आहेत आणि आकर्षक देवीची मूर्ती आणि बाजूलाच परशुरामाची मूर्ती। आता परशुराम आणि हे देवी यांचं नातं आई आणि मुलाचं आहे, त्याची एक आख्यायिका आहे, त्याबाबत आपण नंतर पाहणारच आहोत। परंतु या देवीच्या उत्सवानिमित्त या निमदरी गावामध्ये मोठा उत्सव होतो। नवरात्राच्या या 10 दिवशी येथे मोठा उत्सव होतो। या ठिकाणी सप्ताह असतो, महाआरती असते, महाप्रसाद असतो आणि अशा प्रकारे देवीचा मोठा जागर या निमित्ताने केला जातो। आणि या देवीच्या उत्सवानिमित्त नेमके काय काय प्रोग्राम होणार आहेत हे आपण पाहणार आहोत। अशा पद्धतीने ठिकठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होत असताना निमदरी देवीला अनेक भाविक या ठिकाणी येत असतात आणि या पुढील 10 दिवसात लाखो भाविक या निमदरीच्या देवीच्या चरणी तिला भजनासाठी, तिला नवस करण्यासाठी किंवा तिची आराधना करण्यासाठी या ठिकाणी येतात। सांगायचं या देवीचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे जे मावळचे आमदार आहेत सुनील शेळके, हे दर महिन्याला किंवा महिन्यात 2 महिन्यातून तरी या देवीला आवर्जून येतात आणि त्यांच्या या कुलस्वामी देवीचं दर्शन घेतात। मी दिलीप भगत, रेणुकामाता देवस्थान ट्रस्ट निमदरी येथे सचिव म्हणून काम पाहत आहे आणि सालाबादप्रमाणे याही वर्षी आपण अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने करत आहोत। हे आपलं देवस्थान ट्रस्टचं या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचं 22वं वर्ष आहे आणि या 22व्या वर्षाच्या निमित्ताने भाविकांना आव्हान असेल की आपण सर्वांनी आई रेणुका मातेच्या दर्शनासाठी या नवरात्रामध्ये एक वेळ अवश्य या ठिकाणी निमदरीला या। खरं तर या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने नव्याने स्थापन झालेली जी आताची कार्यकारिणी आहे 2025 ते 2030 या कार्यकारिणीचा सचिव म्हणून मी काम पाहत आहे आणि हे काम पाहत असताना सांगायला आनंद वाटेल की या 22व्या वर्षाच्या निमित्ताने आम्ही भाविकांसाठी मोठ्या अशा उत्साहाचे नियोजन या ठिकाणी करत आहोत, ज्यामध्ये मग अखंड हरिनाम सप्ताह असेल, साधारणपणे संध्याकाळी 5 वाजता प्रवचन सेवा, 5 नंतर 6 ते 8 कीर्तन सेवा आणि कीर्तन सेवेनंतर 8 वाजता मातेची महाआरती होते आणि महाआरतीनंतर या ठिकाणी सुमारे 3 ते 5 हजार लोकांचा दररोज महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी केली जाते। त्याचप्रमाणे 30 तारखेला म्हणजे मंगळवारी आपल्याकडे अष्टमीला मोठा होमाचा कार्यक्रम असतो, ज्यामध्ये 7 यजमान हे होमासाठी बसतात आणि त्या दिवशी साधारणपणे 16 ते 17 टन एवढा प्रसाद दरवर्षी या ठिकाणी देवस्थान ट्रस्टमधून वितरित केला जातो। अतिशय मोठ्या प्रमाणावरती भाविक या ठिकाणी येत असतात। महाराष्ट्रभरातून, खरं तर महाराष्ट्राच्या बाहेरून अगदी कर्नाटक पासून या ठिकाणी भाविक येतात आणि भाविकांची उत्तम अशी राहण्याची, खाण्याची व्यवस्था या ठिकाणी देवस्थान ट्रस्टकडून नेहमीच होत असते। निमदरीची रेणुका आई, खरं तर या रेणुका मातेचा इथं येण्याचा जो प्रवास आहे तो प्रवास एरंडे जे आपले जुन्नरचे ब्राह्मण होते त्यांच्यापासून होतो आणि एरंडे नावाचे एक जुन्नरचे आपले जे ब्राह्मण होते ते कनेरसरला नित्यनेमाने पूजेसाठी जायचे। बऱ्याचदा त्यांचं वय झाल्यामुळं त्यांना त्रास होऊ लागला की आपण या ठिकाणी कसं जायचं। तर मग त्यांनी केली की बाबा आई, माझ्याकडून जेवढी सेवा झाली तेवढी आता तू मान्य करून घे आणि यापुढे कदाचित मला येणं तुझ्यापर्यंत होणार नाही। आणि ब्राह्मण त्या ठिकाणी पूजा वगैरे करून आपल्या घरी आले आणि घरी आल्यानंतर रात्री स्वप्नामध्ये मातेने त्यांना दृष्टांत दिला की हे पहा माझ्या भक्ता की मी एवढ्या दिवस तुझ्या सेवेने या ठिकाणी सुखावली आहे
आणि तुझ्यावर प्रसन्न होऊन मी तुला उद्या आशीर्वाद देते की उद्या तुझी पूजा झाल्यानंतर तू ज्या ठिकाणी मला घेऊन जाणार आहे त्या ठिकाणी तुझ्या पाठीपाठी मी येणार आहे. फक्त एक माझी आट असणार आहे की ज्या ठिकाणी तू मागे वळून पाहशील त्या ठिकाणी मी तिथं थांबणार आहे, हे लक्षात घे. आणि त्याप्रमाणे मग एरंडे ब्राह्मणाला तो जो साक्षात्कार झाला त्या साक्षात्काराप्रमाणे एरंडे ब्राह्मण त्या ठिकाणी कनेरसरला पूजेसाठी गेले, पूजा केली आणि आईला त्यांनी आव्हान केलं की आई माते, रात्री तू मला ज्याप्रमाणे म्हटली की मी तुझ्या सोबत येणार आहे त्याप्रमाणे तू माझ्या सोबत यावंस. आणि ब्राह्मण आपल्या घोड्यावरून या ठिकाणी पुन्हा एकदा जुन्नरच्या दिशेने निघाले आणि जुन्नरच्या दिशेने निघाले असताना नदीवरती मीना नदीच्या तीरावरती आले आणि पाणी पिण्यासाठी थांबले. आणि त्यांच्या मनामध्ये शंका आली की खरंच आई आपल्या सोबत आहे का, आली का, म्हणून त्यांनी पाठी वळून पाहिलं आणि तर त्यांना त्या ठिकाणी कोणीच दिसलं नाही. मग कदाचित ब्राह्मण निराश झाले आणि घरी गेले. पण घरी गेल्यावर रात्री पुन्हा एकदा आईने त्यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की हे पहा, मी काय तुझ्याशी खोटं बोलले नव्हते. तू ज्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी थांबला त्या निमदरी गावामध्ये तू जाऊन नदीमध्ये पहा, मी त्या ठिकाणीच थांबलेले आहे आणि तुला सांगितलेल्या वचनाप्रमाणे मी तुझ्या सोबत आलेली आहे. आणि मग त्या ब्राह्मणांनी या ठिकाणी आले, नदीमध्ये त्यांनी खोदकाम केलं तर त्या ठिकाणी त्यांना रेणुका माता आणि परशुराम महाराजांचे जे तांदळे आपण आता पाहतोय ते त्या ठिकाणी भेटल्या, त्या मूर्ती त्या ठिकाणी भेटल्या. आणि त्यांनी आणि त्यांच्या परिवाराने त्याबरोबर गावातील निमदरीच्या सर्व ग्रामस्थांनी त्यानंतर तिथं जीर्णोद्धार केला. आणि आपण जे मीना नदी तीरावरती हे मंदिर पाहतोय, हे मंदिर त्या दिवसापासून त्या ठिकाणी स्थायिक झालं आणि हळूहळू ते त्याची प्रचिती भाविकांना येत गेली. आणि भाविकांना प्रचिती येत गेल्यानंतर आज जे आपण हे वैभव पाहतोय ते आई रेणुका मातेच्या कृपेने या निमदरी गावाला हे वैभव प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारे ह्या मातेची आख्यायिका आतापर्यंत आहे. असेल, आषाढ महिना असेल, महिन्यामध्ये महाराष्ट्रातून खूप मोठ्या प्रमाणात इथं भाविक येतात. तर त्यांचा एकच उद्देश असतो की या ठिकाणी यायचा आणि सवासनी म्हणून एक प्रकार असतो महिलांना जेवण घालण्याचा. तर इथं येऊन ते खूप सगळ्या लोकांनी तिथं असं नवस केलेला असतो की आई माझं हे काम होऊ दे, मला ह्या कामामध्ये यश मिळू दे, तर मग मी तुमच्या इथे येईल, तुमचं दर्शन घेईल आणि तुमच्या सवासनी घालील. तर मार्गशीर्ष आणि आषाढ जो महिना आहे तो चैत्र महिना आहे, त्यामध्ये खास करून या ठिकाणी महिला वर्गाची खूप मोठी गर्दी पाहायला भेटते आपल्याला. या ठिकाणी सवासनी घातल्या जातात आणि महिलांना गोड पुरणपोळीचं नैवेद्य या ठिकाणी दिला जातो. पूर्वीपासून यात्रेला आपल्याकडे कायमच देवीसाठी हा शाकाहारी नैवेद्यच कायम घातला गेलेला आहे. असतील, त्यानंतर खेळणे असतील, मोठी दुकानं असतील, याचं देखील नियोजन अतिशय छान पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. देवीच्या बाबतीत सांगायचं झालं तर खरं तर ही देवीचं मंदिर जे आपण पाहतोय हे देवीच्या मंदिराचं पूर्ण इतिहास माहित नाही, पण बऱ्याचदा म्हटलं जातं की हे जे मंदिर आहे हे शिवकालीन असावं, कारण बऱ्याचदा इथं उत्खननामध्ये शिवकालीन नाणी जी आहे ती नाणी बऱ्याचदा सापडलेली आहेत आणि त्यानुसार कदाचित हे मंदिर शिवकालीन असावं आणि पेशव्यांनी त्याची पुन्हा एकदा त्याच्यामध्ये जीर्णोद्धार केला. असं पेशवेकालीन पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाल्यामुळं एवढं जुनं हे प्रख्यात मंदिर. आणि कदाचित शिवाजी महाराजांना ज्या भवानी मातेने आशीर्वाद दिला त्या नावावरून पूर्वी या देवीला भवानी माता सुद्धा म्हटलं जायचं. आणि त्यानंतर आता आपण खरं तर ह्या देवी, ही जी देवी आहे ही रेणुका माता आहे आणि त्याच्यासोबत परशुराम महाराजांची देखील या ठिकाणी आपल्याला तांदळा पाहायला मिळतो. तर महाराष्ट्रात नवे नवे देशात असा कुठेही तांदळा नाही का ज्या ठिकाणी आई रेणुका माता आणि परशुराम महाराज दोघेही एकाच ठिकाणी असतील. तर ही रेणुका माता आणि परशुराम मातेचं मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव असं आपलं निमदरीचं मंदिर आहे आणि त्यामुळं कदाचित भाविकांची या ठिकाणी फार मोठी धारणा आहे. भाविकांना खूप मोठे प्रत्यय येत आहेत आणि दिवसेंदिवस या ठिकाणी भाविकांची जी गर्दी आहे, जी भाविक आहेत ते या ठिकाणी येणाऱ्याची संख्या वाढत आहे. या ठिकाणी ते कावड यात्रा म्हणून चालू केलेली आहे. ते श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी या ठिकाणी पाणी कावडमध्ये भरतात आणि ते पारोळला त्या ब्रह्मनाथ महाराजांच्या इथे घेऊन जातात. असे बरेच वर्षातून 4-5 कार्यक्रम होतात आणि नवरात्र तर आमचा 10 दिवस असतोच. आणि त्या ठिकाणी बरेचसे भाविक स्वखर्चाने पंक्ती घालतात आणि कमीत कमी दिवसाला आहे ना 2,500 ते 3,000 लोक जेवतात रोज 10 दिवस. निमदरीला जेव्हा पलंग येतो त्याच्या आधी कुठून येतो, म्हणजे तो निमदरीला पलंग येतो तो कुठून येतो? तो घोडेगाववरून येतो आणि शेवट तो याला जातो तुळजापूरला जातो. या ठिकाणी 1 दिवस थांबतो. इथून मग जुन्नरला जातो ना? हा, इथून नंतर जुन्नरला जातो. जुन्नरला 10 दिवस असतो. 10 दिवस आणि घोडेगावला आधी 10 दिवस नाही, घोडेगावला पहिला असतो. तिथे तयार करतात, 1 महिनाभर तयार करतात.
तिथले ते तेली लोक आहेत ना ते तयार करतात आणि ते घेऊन तुळजापूरला घेऊन जातात.